नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये तर आज आपण वेक्टर्सचे सीईटीचे पीवायक्यूज करणार आहेत. ओके, तर चला गाइस स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन एमएसटी सीईटी 2025. So two vectors a I cap b j cap plus k cap and 2 I cap minus 3 j cap plus 4 k cap are perpendicular to each other when 3a plus 2b which is equals to 7. The ratio of a to b is x by 2. Then the value of x is okay. तर इथे आपल्याला दोन वेक्टर्स दिले. लेट्स से ए वेक्टर इज ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप. ठीक आहे, आणि बी वेक्टर आहे रे आपला, इट इज 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. आणि दोन्ही वेक्टर काय म्हटलंय बघा, परपेंडिक्युलर टू इच अदर. आता दोन्ही वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर यांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे, 0. बरोबर, डॉट प्रोडक्ट यायला पाहिजे 0. सो ए वेक्टर इट इज ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप. ओके, इकडे काय ना डॉट बी वेक्टर इट इज 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप इक्वल्स टू 0. आता डॉट प्रोडक्ट घेताना आय कॅप इंटू आय कॅप होणार. ठीक आहे, जे कॅप इंटू जे कॅप, के कॅप इंटू के कॅप. राईट, सो ए आय कॅप 2 आय कॅप, सो इट विल बिकम 2 इंटू ए. सो बी इंटू दिस, सो इट इज मायनस 3b आणि हे बनणार प्लस 4 इज इक्वल्स टू 0. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, तर हे इक्वेशन बनलंय आपल्याकडे. आणि दुसरं इक्वेशन जे आपल्याला गिव्हन आहे दॅट इज 3a प्लस 2b विच इज इक्वल्स टू व्हॉट रे, 7. ठीक आहे, तर आपल्याला इथे ए अपॉन बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे ए आणि बी हे जे दोन अननोन्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा, अननोन किती आहे, दोन अननोन आहे, ए आणि बी. बरोबर, आणि इक्वेशन्स पण आपल्याकडे दोन आहेत, दोन अननोन दोन इक्वेशन. कसं सॉल्व्ह करणार आहे आपण बघा. सो इक्वेशन 1 ला जर मी मल्टिप्लाय केलं 3 ने, ओके, सो दिस विल बिकम, दिस इज 6a मायनस 9b. ओके, सो प्लस 12 इक्वल्स टू 0. आणि इक्वेशन 2 जे आहे आपलं त्याला 2 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 2 ला आपण 2 जर मल्टिप्लाय केला तर हे इक्वेशन काय बनेल बघा, इट इज 6a प्लस 4b इज इक्वल्स टू 7. ओके, तर इक्वेशन काय झाले, इट इज 6a मायनस 9b इज इक्वल्स टू मायनस 12. आणि हे इक्वेशन 6a प्लस 4b इज इक्वल्स टू 7. ओके, आता हे इक्वेशन जर मी सबट्रॅक्ट केला तर हे तर कॅन्सल आउट होऊन जाईल. सो मायनस 9b दिस इज मायनस 13b विच इज इक्वल्स टू दिस इज मायनस 19. ओके, सो एक मिनिट, काय मिस्टेक झाली का इथे. हां सॉरी, 7 ला पण मल्टिप्लाय करायला लागेल ना, सो इट विल बिकम 14. ओके, सो दिस इज 14. सो दिस विल बिकम 26. राइट, 26 मायनस 26. सो देयरफॉर b विल बी इक्वल्स टू 26 डिवायडेड बाय 13. हे मायनस मायनस प्लस होऊन जाणार. देयरफॉर b ची व्हॅल्यू इथे काय आली रे, 2 आली. ठीक आहे, आता हे जी b ची व्हॅल्यू 2 आहे हे जर आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली किंवा सेकंड इक्वेशन मध्ये पुट केली, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करा. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करतोय मी. कशाची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू. सो इट इज 2 इंटू ए ह्या इक्वेशन मध्ये पुट करतोय बघा. मायनस 3 इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे, 2 इज इक्वल्स टू मायनस 4 लिहू शकतो. बरोबर, सो 2a मायनस 6 इक्वल्स टू मायनस 4. सो 2a विल बी इक्वल्स टू मायनस 4 प्लस 6 दॅट इज 2. देयरफॉर a विल बी इक्वल्स टू व्हॉट रे, 1. ठीक आहे, इथे a ची व्हॅल्यू किती येते, 1. सो देयरफॉर आपल्याला बघा a टू b याचा रेशो गिव्हन आहे x बाय 2. ठीक आहे, तर a ची व्हॅल्यू आली आपली 1 बाय 2, म्हणजे x ची व्हॅल्यू इथे काय झाली रे, 1. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. ठीक आहे, आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ a वेक्टर इज दिस b वेक्टर देन द मॅग्निट्यूड ऑफ, याचं आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं आहे. ठीक आहे, कसं काढणार बघा. आता तर पहिले ए वेक्टर प्लस 3b वेक्टर फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे, ए वेक्टर किती आहे, इट इज आय कॅप. बघा ए वेक्टर आपल्याला गिव्हन आहे ना हे. ठीक आहे, तर ए वेक्टर किती आहे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप प्लस 3 टाइम्स बी वेक्टर. बी वेक्टरची व्हॅल्यू 3 आय कॅप प्लस 2j कॅप मायनस के कॅप. ठीक आहे, आता याला जर आपण सॉल्व्ह केलं रे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 9 आय कॅप प्लस 6 जे कॅप आणि मायनस 3 के कॅप. ओके,
So this I cap, this it will become 10 I cap, okay, plus j cap plus 7 j cap. This is 2 minus 3, that is minus k cap. ही झाली याची व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपण 2a मायनस बी याची व्हॅल्यू पण फाइंड आउट करून घेऊ. 2 इंटू ए वेक्टर. सो डायरेक्ट मल्टिप्लाय करतो बघा आता मी ह्या 2 ने डायरेक्ट ए वेक्टरला मल्टिप्लाय करतो रे. ठीक आहे. तर काय येणार, इट इज 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप मायनस बी वेक्टर काय 3i कॅप, हे ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल, मायनस आहे, प्लस 2j कॅप मायनस k कॅप. राईट. सो दिस इज 2i cap plus 2j cap plus 4k cap minus 3i cap minus 2j cap plus k cap. ठीक आहे. तर हे काय बनेल 2i cap minus 3i cap minus i cap, right, 2j cap minus 2j cap cancel plus 4k cap k cap, so it is plus 5k cap. ठीक आहे. आता या दोघांचं बघा इथे डॉट प्रोडक्ट आहे. हे व्हॅल्यू फाइंड आउट केली, हे व्हॅल्यू फाइंड आउट केली, दोघांचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. म्हणजे इट इज 10i cap plus 7j cap minus k cap. Okay, dot it is I cap plus 5k cap. बरोबर. तर इथे I cap into I cap, J cap into J cap, K cap into K cap. Okay. So 10 I cap into minus 1. So it is minus 10, right? So 7j cap, इथे J cap मध्ये 0 आहे. म्हणजे हे काय येणार आहे 0. minus 1 into minus 5. This is minus 5. So which is minus 15. ठीक आहे. आपल्याला इथे मॅग्निट्यूड विचारलंय. सो मॅग्निट्यूड विल बी व्हॉट रे 15. सो करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस ए अँड बी इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्स, हेन्स फोर्सेस ए अँड बी आर. ओके. तर लेट्स से ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू आर वेक्टर लिहू आपण, आणि यांचं जे डिफरन्स आहे रे ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज इक्वल्स टू एस वेक्टर लिहू. ठीक आहे. आता यांचं जे वेक्टर सम आहे, ओके, विच इज परपेंडिक्युलर टू वेक्टर डिफरन्स. सो कॅन आय से जर परपेंडिक्युलर असेल दिस अँड दिस, त्यांचं डॉट प्रोडक्ट काय आलं पाहिजे 0. सो आर डॉट एस विच इज इक्वल्स टू वॉट 0. ठीक आहे. तर आर ची व्हॅल्यू इथे बघा काय ए वेक्टर प्लस बी वेक्टर, ओके, डॉट एस ची व्हॅल्यू इट इज ए वेक्टर मायनस बी वेक्टर. ओके. सो दिस विल बिकम ए स्क्वेअर मायनस ए बी, ओके, प्लस बी इंटू ए. बघा ए वेक्टर डॉट बी वेक्टर, याला आपण बी वेक्टर डॉट ए वेक्टर सुद्धा लिहू शकतो रे. ठीक आहे. तर इथे मी ए इंटू बी आणि हे मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट 0. सो दिस विल गेट कॅन्सल. ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर. बरोबर. देअरफॉर ए इज इक्वल्स टू व्हॉट रे बी. सो वी कॅन से द मॅग्निट्यूड आर व्हॉट इक्वल, राईट. सो फोर्सेस ए अँड बी आर इक्वल इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मध्ये काय असणार ते सेम असेल. नेक्स्ट. आता मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर गिवन आहे अंडर रूट ऑफ 26. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर गिवन आहे दॅट इज 7. ए क्रॉस बी ची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टर, ठीक आहे, डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. आता ए क्रॉस बी ची जी व्हॅल्यू आहे, ए क्रॉस बी चं जे मॅग्निट्यूड आहे रे ते किती आहे 35. ठीक आहे. आता ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड काय असते ए बी साइन थिटा which is equals to 35. A ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 26, B ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 7 into sin theta equals to 35. Therefore sin theta will be equals to what, right? 35 divided by this 35 divided by this is 7. Okay, okay. So this is 7. Okay. So this is 5. So sin theta will be equals to 5 divided by under root of 26. ठीक आहे. ही आली आपली sin theta ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रे ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ओके. तर याचा फॉर्म्युला काय ए बी कॉस थिटा. ठीक आहे. ए बी कॉस थिटा याचा फॉर्म्युला. आता इथे बघा आपल्याला sin theta ची व्हॅल्यू माहिती झाली. इथनं कॉस थिटा फाइंड आउट करू शकतो. कसं काढणार sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय असते 1. ठीक आहे. तर साइन थिटाची व्हॅल्यू काय 5 बाय अंडर रूट 26. सो 5 स्क्वेअर डिवायडेड बाय 26 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 येणार. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस दिस इज 25 बाय 26. सो दिस इज 1 डिवायडेड बाय 26. देअरफॉर कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे 1 डिवायडेड बाय अंडर रूट 26. ठीक आहे.
तर ए ची व्हॅल्यू इथे काय आहे अंडर रूट ऑफ 26, बी ची व्हॅल्यू काय आहे 7 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली 1 अपॉन अंडर रूट ऑफ 26. दिस अँड दिस विल गेट कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर किती येते बघा 7. ठीक आहे, सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. नेक्स्ट, vector A of magnitude 3 under root 3 units, 5 under root 3 units, another vector B of magnitude 10 units are inclined to each other at an angle 30 degree. The magnitude of vector product of two vector. ठीक आहे, सो वेक्टर प्रोडक्टचं मॅग्निट्यूड आपल्याला इथे विचारलंय रे. वेक्टर प्रोडक्टचं मॅग्निट्यूड म्हणजे काय, ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड विचारलंय आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, दिस इज वेक्टर प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट. तर याचं मॅग्निट्यूड कसं काढणार, ए इंटू बी इंटू साइन थिटा. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए इज व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ ए किती दिलाय 5 अंडर रूट 3 दिलाय. ठीक आहे, बी इज व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ बी किती दिलाय रे 10 इंटू साइन, अँगल सुद्धा दिलाय बघा 30 डिग्री. ठीक आहे, सो दिस इज 5 अंडर रूट 3 इंटू 10 इंटू साइन, दिस इज 1/2, दिस इज 5 जा, सो दिस इज 25 रूट 3. ठीक आहे, तो कुठला ऑप्शन इथे मॅच होता है बघा, ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, इफ p vector equals to this, q vector equals to this are perpendicular to each other. ठीक आहे, हे दोन्ही वेक्टर आपल्याला काय दिलंय परपेंडिक्युलर, म्हणजे यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो 0 असणार. p वेक्टर डॉट q वेक्टर इक्वल्स टू काय येणार आहे 0. ठीक आहे, आता याचा डॉट प्रोडक्ट घेऊ आपण. दिस इज b i कॅप प्लस 6j कॅप प्लस k कॅप. ओके, आणि हे i कॅप मायनस aj कॅप प्लस 4k कॅप इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, सो i कॅप इंटू i कॅप, j कॅप इंटू j कॅप, k कॅप इंटू k कॅप करावं लागेल बिकॉज दिस इज द डॉट प्रोडक्ट, राईट. सो b इंटू 1 दॅट इज b प्लस 6 इंटू मायनस a दॅट इज मायनस 6a and this is plus 4 is equals to what रे 0. ठीक आहे, तर हे इक्वेशन आलं आपल्याकडे. आणि दुसरं इक्वेशन बघा हे गिवन आहे दॅट इज 3b मायनस a इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, हे इक्वेशन आहे. आता इक्वेशन नंबर 2 ला मी मल्टिप्लाय करतो रे 6 ने, तर इथे काय येणार बघा, दिस इज 18b मायनस 6a इज इक्वल्स टू 30. ठीक आहे, आणि पहिलं जे इक्वेशन होतं आपलं दॅट इज b मायनस 6a इज इक्वल्स टू मायनस 4 पण लिहू शकतो, बरोबर. आता ह्या इक्वेशनला जर आपण सबट्रॅक्ट केलं रे, मायनस इथे मायनस आहे तर प्लस होणार आणि हे मायनस आहे तर प्लस होणार, बरोबर. सो दिस इज मायनस 17b. ओके, हे तर कॅन्सल झालं आणि दिस इज 34, राईट, 34. ओके, सो देअरफॉर दिस b विल बिकम व्हॉट रे, इथे प्लस येणार प्लस 17, b विल बिकम व्हॉट इट इज 2. ठीक आहे, तर b ची व्हॅल्यू आली आपली 2. आता b ची व्हॅल्यू 2 कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवून द्या. सपोज मी सेकंड इक्वेशन मध्ये जर पुट केली b ची व्हॅल्यू 2, सो 3 इंटू 2 मायनस a इज इक्वल्स टू 5, दिस इज 6 मायनस a इक्वल्स टू 5, देअरफॉर a इक्वल्स टू व्हॉट रे 1. तर a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू 2 कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते बघा, a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू 2, सो ऑप्शन b इज करेक्ट हियर. नेक्स्ट, आता इथे आपल्याला ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर गिवन आहे. ओके, आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं रे याची व्हॅल्यू काय असणार. ठीक आहे, म्हणजे ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ठीक आहे, आता ए वेक्टर किती आहे 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस k कॅप. ओके, प्लस बी वेक्टर इट इज 3i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. ठीक आहे, म्हणजे हा जो पण वेक्टर आहे ना त्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा सी वेक्टर सोबत, दॅट इज 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. ठीक आहे, आता यांचं ऍडिशन i कॅप प्लस i कॅप किती होणार, इट इज 5i कॅप, दिस इज मायनस 3 मायनस 2j कॅप आणि हे किती बनेल रे मायनस k कॅप. ठीक आहे, आणि आता याचा घ्यायचा आहे डॉट प्रोडक्ट दॅट इज 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. ओके, सो दिस इज 15 आणि हे बनेल मायनस 4 आणि हे बनेल मायनस 1. ठीक आहे, so this is 10, right. So the answer is 10, so option A is correct here guys. ठीक है, next question, if force F equals to this acts on this, then the torque acting at that point is. ठीक है, आता ह्या केस मध्ये तुम्हाला टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे तो माहिती असला पाहिजे. लक्षात ठेवा टॉर्कचा फॉर्म्युला असते R क्रॉस F, where R is the position vector.
ठीक आहे. आता इथे क्रॉस प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि एफ वेक्टर आणि आर वेक्टर गिवन आहे, तर आपण इथे डिटर्मिनंट मेथड यूज करणार. ठीक आहे. इथे काय येणार बघा, आय कॅप, जे कॅप, के कॅप. ठीक आहे. ह्या रो मध्ये काय येणार रे, आर वेक्टर काय 7 आय कॅप, सॉरी आर वेक्टरचे कोएफिशियंट ना 7, दिस इज 3 1. ओके. आणि इथे येणार फोर्सचे कोएफिशियंट दॅट इज -3 1 आणि 5. आता याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. कसं काढणार, दिस इज आय कॅप. ठीक आहे. हा कॉलम हा रो सोडून द्या, 3 into 5 -1 into this. ठीक आहे. सो इट इज 3 into 5 15 -1. ठीक आहे. आता याच्यानंतर इथे येणार मायनस जे कॅप, राईट, मायनस जे कॅप. ठीक आहे. मायनस जे कॅप हा रो आणि हा कॉलम सोडून द्या, म्हणजे 7 into 3 -3 into 1. बरोबर. सो इथे काय येणार बघा, 7 into 5. दिस इज 5, राईट, येस, 7 into 5 दॅट इज 35. आणि हे मायनस मायनस म्हणजे +3 बनेल. ठीक आहे. आता प्लस नेक्स्ट काय येणार इथे के कॅप. ओके. सो आता के कॅप जर आहे तर हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. सो दिस इंटू दिस, दिस इंटू दिस. सो दिस इज 7 into 1 7 मायनस मायनस प्लस दॅट इज 9. ठीक आहे. तर हे काय बनत आहे रे बघा, 14 आय कॅप, राईट. आणि हे बनेल -38 जे कॅप. ठीक आहे. आणि हे बनेल -2 के कॅप, राईट, -2 के कॅप. बरोबर. लास्ट मध्ये मायनस मायनस प्लस बनेल ना, वेट, यस, मायनस मायनस प्लस बनेल. तर इथे येणार दिस इज 16, राईट, 16 के कॅप. ओके. सो दिस इज करेक्ट आन्सर आहे. कुठलं ऑप्शन मॅच होतं बघा, 14 आय कॅप 38 16. ओके. सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. A unit vector in the direction of resultant of A vector and B vector. ठीक आहे. युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर. ए वेक्टर आणि बी वेक्टरच्या रिझल्टंटच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरं, रिझल्टंट वेक्टर कसं काढणार, ए प्लस बी. ओके. म्हणजे -2 आय कॅप, आय कॅप किती मायनस आय कॅप. त्यानंतर 3 जे कॅप 2 जे कॅप दॅट इज +5 जे कॅप. के कॅप -4 के कॅप दॅट इज -3 के कॅप. ठीक आहे. आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे रे ह्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच आपल्याला आर कॅप फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतं, आर वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. ठीक आहे. आर वेक्टर जर फाइंड आउट केलं, लिहून टाका तसंच, 5 जे कॅप -3 के कॅप. ठीक आहे. आता याचं मॅग्निट्यूड येणार खाली, मॅग्निट्यूड -1 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर. ओके. सो दिस इज -i कॅप प्लस 5 जे कॅप -3 के कॅप. दिस होल डिवायडेड बाय हे काय येणार, इट इज 1 स्क्वेअर प्लस 25 प्लस 9. ओके. सो दिस इज -i कॅप प्लस 5 जे कॅप -3 के कॅप. दिस होल डिवायडेड बाय √35. सो कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे, हे तर नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. येस, ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 3 वेक्टर्स, 3 वेक्टर्स आपल्याला गिवन आहे. ओके. विल फॉर्म. आता हे 3 वेक्टर्स काय फॉर्म करेल हे आपल्याला सांगायचं आहे इथे. ठीक आहे. आयसोस्केलस ट्रायंगल्स म्हणजे काय की 2 साइड्स त्याचे सेम असतात. ठीक आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही पण साइड्स त्याचे सेम असेल. ठीक आहे. किंवा नो ट्रायंगल किंवा राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन इथे माहिती असलं पाहिजे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय असतो, ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल्स टू काय येणार 0. ठीक आहे. तर एक एक कंडिशन जर मी चेक केली इथे, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू -सी वेक्टर येणार. ठीक आहे. तर ए वेक्टर प्लस बी वेक्टरला ऍड करून बघेल आणि बघेल की -सी वेक्टर येत आहे का. ओके. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन पण आपण चेक करू शकतो, दॅट इज बी वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल्स टू -ए वेक्टर. त्यानंतर ए वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल्स टू -बी वेक्टर. ठीक आहे. तर ह्या जर कंडिशन्स मी चेक केल्या इथे आणि ह्या कंडिशन मध्ये कुठली जर एखादी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे इथे ट्रायंगल बनेल. ओके. आणि जर कुठली एक कंडिशन सॅटिस्फाय होतच नसेल तर इथे ट्रायंगल बनणारच नाही. ओके.
तर हे आपण इथे चेक करू शकतो. कसं चेक करणार बघा, ए वेक्टर प्लस बी वेक्टर दोघांना ऍड करा बघा, मायनस सी वेक्टर येत आहे का, मिळत आहे का. दिस इज 3+4 झालं हे, तर नाही आलं इथे. ठीक आहे, हे तर करेक्ट नाही आहे. त्यानंतर बी वेक्टर प्लस सी वेक्टर बघू, दिस इज आय कॅप दिस, हा ठीक आहे, एक मॅच होत आहे, बट इथे मायनस साईन आहे, ते पण मॅच नाही होत आहे. ए प्लस सी बघू, 5, हे पण मॅच नाही होत आहे. म्हणजे इथे ट्रायंगल बनणारच नाही. ओके, कारण इथे बघा नो ट्रायंगल ऑप्शन आहे ना, सो म्हणून आपण हे कंडिशन पहिले चेक करून घेतले, इथे ट्रायंगल बनणारच नाही. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट, 3 vectors are expressed as this. ठीक आहे, द युनिट वेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ सम ऑफ दिस वेक्टर. ठीक आहे, या सर्वांची सम करायची आहे. ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. ठीक आहे, जे पण रिझल्टंट येणार, या रिझल्टंटचा आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कसं काढतो आपण, आर वेक्टर बाय मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. ठीक आहे, तर पहिले आर वेक्टर काढू. ए वेक्टर किती आहे रे, 4 आय कॅप मायनस जे कॅप, प्लस बी वेक्टर किती आहे, इट इज मायनस 3 आय कॅप प्लस 2 जे कॅप, आणि सी वेक्टर आहे मायनस के कॅप. ठीक आहे, तर इथे आय कॅप मायनस 3 आय कॅप म्हणजे किती रे, सो 4 आय कॅप मायनस 3 आय कॅप म्हणजे आय कॅप, मायनस जे कॅप प्लस 2 जे कॅप दॅट इज जे कॅप, आणि मायनस के कॅप. So therefore unit vector will become, it is I cap plus J cap minus K cap whole divided by under root of 3. Under root of 3 म्हणजे काय रे, याचा मॅग्निट्यूड. सो कुठला ऑप्शन करेक्ट दिसतं बघा, आय कॅप जे कॅप मायनस के कॅप. येस, ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ओके, नेक्स्ट. So if A vector is equals to this, B vector is equals to this, and C vector which is this, then the angle between the vector P, that is A plus B plus C, and Q will be and Q which is equals to this in degree. ठीक आहे, म्हणजे पहिले तर आपल्याला P वेक्टर फाइंड आउट करायला लागेल, तिघांची ऍडिशन करायची. ठीक आहे, तिघांची ऍडिशन करून टाकू बघा, आय कॅप मायनस आय कॅप झालं कॅन्सल, म्हणजे काय उरलं 2 आय कॅप. ठीक आहे, तर इथे आलं 2 आय कॅप. त्यानंतर जे कॅप प्लस जे कॅप, 2 जे कॅप मायनस 2 जे कॅप. ठीक आहे, काय झालं रे, 0. ओके, त्यानंतर नेक्स्ट 3 के कॅप 4 के कॅप दॅट इज 7 के कॅप, 7 के कॅप मायनस 8 के कॅप मायनस 1 के कॅप म्हणजे के कॅप. हा झाला माझा पी वेक्टर. तर पी वेक्टर काय येतं इथे, हा येत आहे 2 आय कॅप मायनस के कॅप. राईट, आता ए क्रॉस बी फाइंड आउट करू, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, कसं काढणार आपण, हा डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. इथे येणार आय कॅप जे कॅप के कॅप. ठीक आहे, आय कॅपच्या खाली काय येणार रे, ए चे कोएफिशियंट दॅट इज 1 1 1 1 3. ठीक आहे, आणि इथे बी दॅट इज -1 1 आणि 4. ठीक आहे, आता याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करू. इथे आय कॅप हे काय 1 into 4 दॅट इज 4 minus 3. ठीक आहे, मायनस जे कॅप इथे, आता जे कॅप म्हणजे 1 into 4, राईट, दिस इज 4 मायनस ऑफ मायनस, दिस इज प्लस 3. ठीक आहे, प्लस के कॅप इथे काय आता -1 into 1 दॅट इज -1, आणि ही किती रे, -1. ठीक आहे, सो देअरफॉर दिस इज आय कॅप -7 जे कॅप, आणि हे बनेल -2 के कॅप. ठीक आहे, तर हा झाला आपला ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ठीक आहे, हा क्रॉस आणि हा पी वेक्टर. आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दोघांमध्ये अँगल किती असेल. बरोबर, दोघांमध्ये आपल्याला अँगल फाइंड आउट करायचं आहे. आता दोघांमध्ये जर अँगल फाइंड आउट करायचं आहे, सो लेट से आपण काय करू रे, याचा डॉट प्रोडक्ट घेऊन बघू. ठीक आहे, काय येते तर. ओके, सो याला थोडं साईडला करू. बरं, इथे थोडं मॅनेज करू. ओके, सो याचा डॉट प्रोडक्ट घेऊन बघू. कशाचा, पी वेक्टर डॉट ए क्रॉस बी. ए क्रॉस बी ला मी नाव देऊन देतो रे आर वेक्टर. ठीक आहे, पी वेक्टर डॉट आर वेक्टर. ओके, याचा डॉट प्रोडक्ट घेऊ. सो दिस विल बिकम व्हॉट, पी वेक्टर डॉट आर वेक्टर. पी वेक्टर इज, इट इज 2 आय कॅप मायनस के कॅप. ठीक आहे, आणि आर वेक्टर आपल्याकडे काय, इट इज आय कॅप -7 जे कॅप -2 के कॅप. ओके, सो याची व्हॅल्यू जर मी फाइंड आउट केली आता, ठीक आहे, याची व्हॅल्यू बघू किती येते. डॉट प्रोडक्ट 2 आय कॅप म्हणजे इथे 2. ओके, आणि जे कॅप तर नाही आहे तर इथे 0, मायनस आय कॅप
-1 इंटू -2 दॅट इज -2. ठीक आहे. सो हे काय तर डॉट प्रोडक्ट बघा 0 येते आणि डॉट प्रोडक्ट जर 0 आलं तर थिटा किती असतो? इट इज 90 डिग्री. बरोबर. थिटा इज 90 डिग्री. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपण प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट question. The resultant of two vectors a and b is c. If magnitude of b is double, the new resultant vector become perpendicular to a. Then magnitude of c is. ठीक आहे. आता इथे बघा काय म्हटलंय की a वेक्टर प्लस b वेक्टर याचा रिझल्टंट आपल्याला दिलाय c वेक्टर. द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर a and b is c वेक्टर. ओके. दुसऱ्या केसमध्ये इफ द मॅग्निट्यूड ऑफ बी इज डबल द न्यू रिझल्टंट वेक्टर. बघा त्याचं मॅग्निट्यूड डबल केलं म्हणजे 2 टाइम्स बी वेक्टर. इथे आपला काहीतरी दुसरा रिझल्टंट वेक्टर नाही, त्याला मी आर वेक्टर म्हणतो. द न्यू रिझल्टंट वेक्टर बिकम परपेंडिक्युलर टू ए वेक्टर. ठीक आहे. आता हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा ए ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे आर वेक्टर डॉट ए वेक्टर जर केलं रे. ठीक आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय? त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे? 0 यायला पाहिजे. राईट. आता आर वेक्टर काय आपला? इट इज ए वेक्टर प्लस 2b वेक्टर इंटू ए वेक्टर इज इक्वल्स टू 0. ओके. सो दिस विल बिकम a vector dot a vector, okay, plus 2b vector dot a vector is equals to 0. So we can write here a vector dot a vector is equals to minus 2 b vector dot a vector. ठीक आहे. याचं जर आपण इथे मॉड घेतलं रे. ठीक आहे. सो इथे मला b वेक्टरची व्हॅल्यू काय मिळत आहे बघा. इट इज a vector mod of a vector divided by 2. Okay, mod of a vector divided by 2. This is the value, right? Okay. So हे इक्वेशन झालं. ओके. इथे आपण मॉड घेतलंय. ठीक आहे. मॉड मध्ये निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. ओके. तर हे कंडिशन आपल्याला मिळाली. बी वेक्टर इक्वल्स टू दॅट इज मॉड ऑफ बी इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बाय 2. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन बनवू आणखी एक. तर सेकंड कंडिशन कशी बनवणार आपण बघा. आता हे जे पहिलं इक्वेशन होतं आपलं ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू सी वेक्टर. ठीक आहे. याला मी ए ने मल्टिप्लाय करतो रे. ठीक आहे. सो ए ने जर मल्टिप्लाय केलं तर ए वेक्टर डॉट ए वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल्स टू ए वेक्टर डॉट सी वेक्टर. ठीक आहे. असं काहीतरी येत आहे. आता हे काय बनेल? दिस ए वेक्टर डॉट ए वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू बघा काय? ए वेक्टर डॉट बघा ए वेक्टर डॉट बी वेक्टर जर मी इथे फाइंड आउट केलं असतं रे. सो दिस इज ए वेक्टर डॉट ए वेक्टर डिवाइड बाय 2 आलं असतं ना. ठीक आहे. सो इथे लिहू शकतो आपण. ठीक आहे. ए वेक्टर डॉट ए वेक्टर डिवाइड बाय 2 विच इज इक्वल्स टू व्हॉट रे? ए वेक्टर डॉट सी वेक्टर. अँड दिस इज याचं ऍडिशन. एक मिनिट. इथे मायनस येईल ना. इथे मायनस येणार कारण इथे बघा हे प्लस आहे ना. जेव्हा ह्या साईडला जाणार तर मायनस बनेल. ठीक आहे. सो दिस विल बिकम ए वेक्टर डॉट ए वेक्टर डिवाइड बाय 2 विच इज इक्वल्स टू ए वेक्टर डॉट सी वेक्टर. ठीक आहे. इथे पण जर मी मॉड घेतलं दिस डिवाइड बाय 2. ओके. So this and this will get cancelled. So mod of c which is equals to mod of a divided by 2. तर इथे मला काय समजत आहे की mod of b is equals to what? Mod of c. It means the magnitude of c is equals to what? B. So option C is correct here, guys. Okay. Next question. A vector a having magnitude 6 unit is added to vector b which is along x-axis. ठीक आहे. ओके. तर वेक्टर ए ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे? मॅग्निट्यूड आपल्याला गिवन आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज व्हॉट? 6 युनिट. ओके. इज ऍडेड टू वेक्टर बी. याला आपण बी सोबत ऍड केलं रे. विच इज अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे बी वेक्टर आय कॅप लिहू शकतो आपण इथे. ठीक आहे. द रिझल्टंट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर इज अलॉंग वाय ऍक्सिस. अलॉंग वाय ऍक्सिस म्हणजे इथे काय येणार? जे कॅप. ठीक आहे. सो दिस इज समथिंग. याचं जे रिझल्टंट आहे इथे जे रिझल्टंट येणार दॅट इज अलॉंग जे कॅप.
ठीक आहे. आय होप दिस इज क्लिअर, राईट. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इफ द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर इज 3 टाइम्स दॅट ऑफ बी वेक्टर. ओके, जे मॅग्निट्यूड जे आहे रिझल्टंट वेक्टरचं रे, राईट. इफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर, ए वेक्टर आणि बी वेक्टरचं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय घेतलंय आपण, आर. ठीक आहे. तर याचं जे मॅग्निट्यूड आहे दॅट इज 3 टाइम्स ऑफ बी वेक्टर. ठीक आहे, 3 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. तर हे कंडिशन आली आपल्याकडे, राईट. सो इथनं मी काय लिहू शकतो बघा, दिस इज ए वेक्टर विच इज इक्वल्स टू दिस आर वेक्टर इज नथिंग बट 3 टाइम्स बी वेक्टर. ठीक आहे. आणि हे इकडे जाणार मायनस बी, दिस इज जे कॅप, दिस इज मायनस बी आय कॅप. ठीक आहे, असं काहीतरी आपल्याला मिळत आहे. सो दिस ए वेक्टर, आता याचं जर मॅग्निट्यूड घेतला तर याचं मॅग्निट्यूड आहे 6, बरोबर. आणि इथे काय येणार रे, दिस इज अंडर रूट ऑफ 3b स्क्वेअर प्लस मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, मॅग्निट्यूड घेतलंय बघा. याचं मॅग्निट्यूड 6 आपल्याला गिवन आहे क्वेश्चन मध्ये. सो दिस जे कॅप इज वॉट 3b आणि आय कॅप इज वॉट मायनस बी. सो दिस विल बिकम वॉट 6 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 9b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दॅट इज हे बनेल इकडे 36 आणि हे बनेल रे 10b स्क्वेअर. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू वॉट 3.6 आणि बी इक्वल्स टू वॉट रे अंडर रूट ऑफ 3.6. तर कुठे दिसतं आपल्याला अंडर रूट ऑफ 3.6, ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ 2 वेक्टर्स ए अँड बी इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ 2 वेक्टर्स ए अँड बी, द अँगल बिटवीन ए अँड बी इज. ओके, म्हणजे इथे बघा, द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ 2 वेक्टर दॅट इज ए वेक्टर प्लस बी वेक्टरचं जे मॅग्निट्यूड आहे रे इज इक्वल्स टू काय, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर. हे म्हटलंय क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये जर असं असेल ना रे, लक्षात ठेवा तुम्ही की थीटाची व्हॅल्यू जी आहे ना ते 90 डिग्री असते नेहमी. ठीक आहे, याला मी सॉल्व्ह सुद्धा करून देतो. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर कसं काढणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos theta equals to magnitude of a minus b, a square plus b square minus 2ab cos theta. This cancel. Okay, so इथे a square plus b square plus 2ab cos theta equals to a square plus b square minus 2ab cos theta. This and this will get cancelled. Therefore this is इकडे येईल तर काय बनेल 4ab cos theta equals to what, 0, right. So therefore this cos theta will be equals to what, 0. cos theta जर 0 असेल तर थीटाची व्हॅल्यू किती असणार सांगा, 90. दॅट्स वाय ऑप्शन सी इज करेक्ट. बट तुम्ही हे रिलेशन डायरेक्टली लक्षात ठेवा. ओके, महत्वाचं रिलेशन आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर जर असेल तर थीटाची व्हॅल्यू सरळ काय येणार, 90 येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लेट पी वेक्टर विच इज इक्वल्स टू, ओके हे आय कॅप इकडे पाहिजे, पी वेक्टर इज इक्वल्स टू पी साइन थीटा आय कॅप मायनस पी कॉस थीटा, इथे जे कॅप पाहिजे. बी एनी वेक्टर अनदर वेक्टर क्यू विच इज परपेंडिक्युलर टू पी इज. ओके, म्हणजे इथे बघा आपल्याला सर्वात आधी पी वेक्टर काय दिलाय, इट इज पी साइन थीटा आय कॅप मायनस पी कॉस थीटा जे कॅप. ओके, आणि आपल्याला काय म्हटलंय की बी एनी वेक्टर अनदर वेक्टर क्यू विच इज परपेंडिक्युलर टू दिस. म्हणजे हे जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर याचा आन्सर जे आहे ते 0 आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन मध्ये असली कुठली टर्म आहे ज्याने आपण याला जर मल्टिप्लाय केलं रे, ठीक आहे, तर आन्सर जे आहे ते 0 येईल. ओके, सो सपोज जर मी क्यू वेक्टरला जर सपोज इफ इट इज क्यू कॉस थीटा प्लस क्यू साइन थीटा जर घेतला, क्यू कॉस थीटा आय कॅप प्लस क्यू साइन थीटा जे कॅप. ठीक आहे, आता यांचा डॉट प्रोडक्ट बघू काय ते. दिस इज पी साइन थीटा आय कॅप मायनस पी कॉस थीटा जे कॅप. ठीक आहे, डॉट क्यू वेक्टर विच इज दिस, दॅट इज क्यू कॉस थीटा आय कॅप प्लस क्यू साइन थीटा
j cap. Okay, so this is, it will become p into q, बरोबर, p into q sin theta into cos theta. Okay, minus this is p into q cos theta into sin theta, right? So this will get cancelled. तर इथे आपल्याला आन्सर काय तर 0. ठीक आहे. सो इथे बघा, इथे ऑप्शन्स मध्ये थोडं चेक करायला, इथे आय कॅप मागे आहे. ठीक आहे. सो वी कॅन से दिस ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ठीक आहे. हा स्मॉल आहे, ऑप्शन बी इज करेक्ट हियर. नेक्स्ट, the angle subtended by the vector a with x axis. ठीक आहे. angle subtended by vector a with x axis याचा डायरेक्ट फॉर्म्युला जर आठवत असेल, दॅट इज cos अल्फा विच इज इक्वल्स टू ax अपॉन a. ax म्हणजे काय, ax इज द कोएफिशियंट ऑफ x किंवा i, राईट, आणि a म्हणजे काय रे, मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. ओके, सो ax म्हणजे इथे किती आहे बघा, आय कॅपच्या पुढे 4 डिवायडेड बाय याचं मॅग्निट्यूड 4 square plus 3 square plus 12 square. Okay, so this is 4 divided by 16 plus 9 plus 144. So this is 4 divided by 25 plus 144, and 25 plus 144 169, right? 169 म्हणजे 13. Okay, so इथे बघा, cos अल्फा ची व्हॅल्यू आली आपली 4/13. therefore अल्फा विल बी इक्वल्स टू व्हॉट, cos इनवर्स 4/13. तर कुठे दिसतंय आपल्याला cos इनवर्स 4/13. ऑप्शन सी इज करेक्ट हियर. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये जर विथ वाय ऍक्सिस म्हटलं असतं तर तुम्ही cos बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली असती, विच इज ay अपॉन a. क्वेश्चन मध्ये जर विथ झेड ऍक्सिस म्हटलं असतं तर cos गॅमाची व्हॅल्यू फाइंड आउट केली असती, विच इज az अपॉन a. ay ची व्हॅल्यू काय आली असती बघा 3, az ची व्हॅल्यू काय आली असती 12, a ची व्हॅल्यू तर 13, विच इज फिक्स्ड. ठीक आहे. नेक्स्ट, next question, what is the angle between the resultant of a vector plus b vector. ठीक आहे. सपोज हा जर एक a वेक्टर असेल रे, आणि हा जर मी इथे एक b वेक्टर घेतला, यांचं जे रिझल्टंट आहे इथे कुठेतरी येणार यांचं रिझल्टंट, दिस इज r वेक्टर, राईट. अँगल बिटवीन ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ठीक आहे. यांचा रिझल्टंट हा झाला, आणि ए क्रॉस बी जर आपण केलं, ए क्रॉस बी कसं काढणार, पुट युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ ए अँड कर्ल द फिंगर टुवर्ड्स बी. ठीक आहे. हे तुम्ही चेक करून बघा, तुमचे जे फिंगर्स आहे ते ए च्या डायरेक्शन मध्ये ठेवा. ठीक आहे. फिंगर्स जे आहे ते ए च्या डायरेक्शन मध्ये, आणि त्या फिंगरला कर्ल करा टुवर्ड्स बी. ओके, टुवर्ड्स बी. तर तुमचा जो वेक्टर येणार रे तो इनसाइड येणार, तुमचा जो वेक्टर येणार तो इनसाइड येणार, इनसाइड. आणि हा जो वेक्टर आहे आर, याच्यामध्ये अँगल किती असेल रे, 90 डिग्री. ओके, सो ऑप्शन 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स, रिझल्टंट ऑफ टू वेक्टर म्हणजे पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर इज इक्वल्स टू काय म्हटलंय, आर वेक्टर. व्हेन द डायरेक्शन ऑफ क्यू वेक्टर इज रिव्हर्स. ठीक आहे. क्यू वेक्टरची डायरेक्शन रिव्हर्स झाली म्हणजे काय, p वेक्टर मायनस q वेक्टर इज इक्वल्स टू काय रे, रिव्हर्स द रिझल्टंट इज गिवन बाय s वेक्टर. ठीक आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. ओके, आता r आणि s जर मी इथे व्हॅल्यू फाइंड आउट केली, याचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, सिंपल फॉर्म्युला, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. इट इज p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा, राईट. आणि s ची व्हॅल्यू कसं काढणार, अंडर रूट ऑफ दिस इज yes p square plus q square minus 2pq cos theta. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये जर आपण इथे सपोज दोघांना जर ऍड केलं रे, ठीक आहे, म्हणजे इथे स्क्वेअरिंग जर केलं तर हे आर स्क्वेअर बनेल, आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. ठीक आहे. बघा, स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअर रूट कटला आर स्क्वेअर, हे पण इथे एस स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू, दोघांना जर ऍड केलं तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा, आणि इथे प्लस हे टर्म येणार पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस मायनस 2pq cos थीटा. ठीक आहे. दिस अँड दिस विल कॅन्सल, सो इट इज 2p स्क्वेअर प्लस 2q स्क्वेअर विच इज इक्वल्स टू काय येतं बघा, आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. देअरफॉर
r square plus s square which is equals to 2 times p square plus q square. ठीक है. So which option is correct here? नहीं, नहीं. Okay, this is correct. Option D is correct, right? Next, the unit vector is represented as this. ठीक आहे. इथे आपल्याला बघा युनिट वेक्टर दिलाय. ठीक आहे. दिस यू वेक्टर इज व्हॉट अ युनिट वेक्टर. आणि जर तो युनिट वेक्टर असेल तर त्याचं मॅग्निट्यूड किती असणार? त्याचं मॅग्निट्यूड असेल 1. आपल्याला सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर त्याचं मॅग्निट्यूड कसं काढणार आहे? 0.4 चा स्क्वेअर प्लस 0.7 चा स्क्वेअर प्लस c square is equals to what? 1. Therefore this is 0.16 plus 0.49 plus c square is equals to 1. Therefore this is 0. under root किंवा स्क्वेअरिंग केलं तर हटून जाईल. दिस इज 0.65 plus c square is equals to 1. Therefore this is c square is equals to 1 minus 0.65, that is 0.35. तर c ची व्हॅल्यू काय रे? अंडर रूट ऑफ 0.35. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, the xy component of vector p have magnitude 1 and 3 and xy component of resultant of p and q have magnitude 5 and 6 respectively. What is the magnitude of q? ठीक आहे. तर इथे बघा x आणि y component of p वेक्टर आहे, त्यात p वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड x कंपोनेंट आहे 1. सो इथे आपण i कॅप प्लस 3j कॅप लिहू शकतो, बिकॉज 1 इज अलॉंग x, 3 इज अलॉंग y. बरोबर. त्यानंतर काय म्हटलंय? अँड x अँड y कंपोनेंट ऑफ p वेक्टर अँड q वेक्टर. ठीक आहे. p वेक्टर प्लस q वेक्टर याचा जो रिझल्टंट आहे, त्याचा जो x अँड y कंपोनेंट आहे ते काय? 5x म्हणजे 5i कॅप. ओके. आणि 6y म्हणजे काय? प्लस 6j कॅप. ठीक आहे. तर बघा हे कंडिशन गिवन आहे. हे 2 इक्वेशन बनवता आले पाहिजे पहिले. तर हे 2 इक्वेशन आले. आता p वेक्टर माहिती आहे तर q वेक्टर तर काढू शकतो रे आपण. दिस इज 5i कॅप प्लस 6j कॅप. इथे मायनस p वेक्टर येणार ना. ओके. सो दिस इज 5i कॅप प्लस 6j कॅप मायनस i कॅप मायनस 4j कॅप. ओके. सो दिस इज 4i कॅप प्लस 2j कॅप. सो दिस इज अवर q वेक्टर. बट आपल्याला मॅग्निट्यूड विचारलं तर मॅग्निट्यूड कसं काढणार याचं? अंडर रूट ऑफ 4 चा स्क्वेअर म्हणजे 16, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. सो दिस इज अंडर रूट ऑफ 20. काही चुकलंय का? समथिंग इज रॉंग. दिस ओके. p वेक्टर अच्छा इथे -3. ओके. दिस इज रॉंग रे. ठीक आहे. सो इथे येणार -3j कॅप. ठीक आहे. सो दिस इज 4i कॅप आणि काय बनेल? प्लस 3j कॅप. ठीक आहे. तर आता याचं जे मॅग्निट्यूड आहे अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर दॅट इज 16 प्लस 9 दॅट इज अंडर रूट ऑफ 25 and so the magnitude is what? 5. So option B is correct here. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Okay, so two vectors of same magnitude have a resultant equal to either of two vector. The angle between two vector is. Okay, बघा 2 वेक्टर आहे, a वेक्टर प्लस b वेक्टर have resultant equal to either of two vector. म्हणजे तिन्ही वेक्टर इथे काय? सेम आहे. ठीक आहे. तर लेट्स से a वेक्टर प्लस b वेक्टर इज इक्वल्स टू समथिंग r वेक्टर जर मी इथे लिहिलं रे, तर यांचं मॅग्निट्यूड तर सेमच आहे ना. म्हणजे r चं मॅग्निट्यूड जर मी इथे r कन्सिडर केलं, ओके, तर a चं पण मॅग्निट्यूड काय असणार? r च असेल. तर इथे r स्क्वेअर घेतो मी, इथे पण r स्क्वेअर, कारण b चं मॅग्निट्यूड a चं मॅग्निट्यूड सेमच आहे बघा. ओके. प्लस 2 इंटू दिस इज r स्क्वेअर इंटू कॉस थिटा. ठीक आहे. सो r स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस इज 2r स्क्वेअर प्लस 2r स्क्वेअर कॉस थिटा. बरोबर. इथनं जर मी 2r स्क्वेअर कॉमन काढलं दॅट इज 1 प्लस cos theta. इथे r square cancel. So this is 1/2 which is equals to 1 plus cos theta रे. So cos theta is equals to 1/2 minus 1, that is minus 1/2. Therefore theta ची जी व्हॅल्यू आहे ते काय येते बघा? cos inverse of -1/2.
तर कॉस इनवर्स ऑफ -1/2 म्हणजे 0.5. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर गाइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी ऑफ मास 2 kg is acted upon two forces, each of magnitude 1 Newton and inclined at 60 degree with each other. The acceleration of body is. ठीक आहे. आपल्याला ऍक्सिलरेशन काढायचं आहे. हे रिलेशन माहिती असलं पाहिजे. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन, दॅट इज न्यूटन सेकंड लॉ. ठीक आहे. आता इथे फोर्स वेक्टर जो आहे रे तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. दिस इज रिझल्टंट फोर्स. ठीक आहे. तर रिझल्टंट फोर्स आपण कसं फाइंड आउट करणार? अंडर रूट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स F1 F2 कॉस थिटा. ठीक आहे. तर अंडर रूट ऑफ F1 ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा. इट इज 1 न्यूटन. दोन्ही फोर्सेस सेम आहे. बरं, 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस 60, राईट. अँगल पण दिलाय बघा 60 डिग्री. सो दिस इज 2 प्लस 2 कॉस 60 ची व्हॅल्यू किती रे? इट इज √3/2. सो दिस विल गेट कॅन्सल, राईट. ओके. सो दिस विल बिकम अंडर रूट ऑफ दिस कॅन्सल 1 स्क्वेअर. बरोबर, काय चुकलंय का? नाही. सो इथे काय येणार रे? अंडर रूट ऑफ cos, oh sorry, cos 60 is 1/2. Cos 60 is 1/2. Okay, it is 1/2. This cancel, so 1 plus 3 it is 3. So the resultant आपल्या इथे बघा, which is 3 here. Okay, resultant आलं बघा √3. आता हा आपला झाला F रिझल्टंट फोर्स, बट आपल्याला ऍक्सिलरेशन विचारलंय. सो फोर्स किती झाला? √3 विच इज इक्वल्स टू मास दिलेला आहे 2 kg आहे. ठीक आहे, इंटू ऍक्सिलरेशन. देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय आली? √3/2. तर कुठला ऑप्शन दिसतंय का? नाही. ओके, याला थोडं सिम्प्लिफाईड केलंय. कसं करणार बघा, याला असं सुद्धा लिहू शकतो. अंडर रूट ऑफ 4 म्हणजे काय? 2च ना. आणि 3/4 म्हणजे किती होतं? 0.75, राईट. सो दिस इज 0.75. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर गाइस. ओके. Next question. Now A vector is given, B vector is given, are perpendicular to each other. ठीक आहे, दोन्ही वेक्टर जर परपेंडिकुलर आहे तर यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो तर 0 येणार. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट दॅट इज A1 I cap प्लस A2 J cap. दिस इज अवर A vector डॉट B vector. इट इज B1 I cap प्लस B2 J cap इक्वल्स टू 0. ठीक आहे. सो A1 into B1 प्लस A2 into B2 equals to 0. Therefore A1 divided किंवा ठीक आहे A1 B1 which is equals to A2 B2 सॉरी मायनस इक्वल्स टू मायनस A2 B2. ठीक आहे. आता याच्यावरनं फक्त तुम्हाला चेक करायचं आहे कुठला ऑप्शन करेक्ट आहे. सो दिस इज A1 डिवायडेड बाय B2 इक्वल्स टू मायनस A2 डिवायडेड बाय B1. ओके, तर इथनं चेक करा कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे. ऑप्शन डी इज करेक्ट हियर. Okay, next question. For any two vectors A and B, if dot product is equals to cross product, then the magnitude of A vector plus B vector is. डेटा आपल्याला गिवन आहे हा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय रे A वेक्टर डॉट B वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर क्रॉस B वेक्टर. ओके, सो A वेक्टर डॉट B वेक्टरला काय लिहिणार आपण? AB कॉस थिटा इक्वल्स टू याचं मॅग्निट्यूड काय रे? AB साइन थीटा. AB कॅन्सल. सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा ची व्हॅल्यू जी आहे ते 1 येते. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल्स टू 1. टॅन थीटा इक्वल्स टू 1 जर असेल तर थीटा किती झाला रे? 45 झाला. ठीक आहे. आता आपल्याला A प्लस बी ची व्हॅल्यू काढायची आहे ना. तर A प्लस बी ची व्हॅल्यू कसं काढणार? म्हणजे रिझल्टंट विचारलंय आपल्याला. तर कसं काढणार रे? अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस थिटा. ठीक आहे. आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे? 45. तर इथे कॉस 45 येणार. कॉस 45 म्हणजे किती? 1/√2. सो इथे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. दिस इज 1/√2. आणि याला आपण लिहू शकतो बघा रे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस दिस इज 2 ला आपण लिहू शकतो √2 इंटू √2. एक √2 कॅन्सल होऊन जाणार आणि एक √2 राहणार इथे. Okay, so this is our answer, which is option A here. Okay,
Next question. A vector, if a vector this and this are perpendicular to each other, then the value of m is. ठीक आहे, m ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे बघा, ए वेक्टर डॉट बी वेक्टर काय येणार 0, कारण परपेंडिक्युलर म्हटलंय. ठीक आहे, आता दिस इज 2 i कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅप. ओके, डॉट बी वेक्टर that is 3 i cap plus 6 j cap plus n k cap equals to 0. ठीक है, so this is 2 into 3, that is 6, 2 into this plus 12, 3 into this, so plus 3n equals to what? 0. Therefore 18 is equals to minus 3n, therefore n will be equals to what? minus 6. ठीक है, so option, ठीक आहे, इथे ऑप्शन मध्ये नाही दिलंय, बट करेक्ट आन्सर इज वॉट? n इक्वल्स टू -6. इथे -6. ओके, n इक्वल्स टू -6. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टू unit vectors a cap and b cap are inclined to each other at an angle theta. ओके, दोन युनिट वेक्टर्स दिले आपल्याला, which are inclined to each other at an angle theta. If this condition is given, then the value of this is. Okay, आता if this condition is given, तर आपण ह्या कंडिशन वरला बघा काय लिहू शकतो. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ a1 युनिट वेक्टर आहे ना, तर याचा मॅग्निट्यूड 1 प्लस 1 प्लस 2 a इंटू a म्हणजे 1च येणार. ओके, इंटू कॉस थिटा इक्वल्स टू काय? अंडर रूट ऑफ 3. राईट, so this is under root of 2 plus 2 cos theta equals to under root of 3. Therefore this is 2 आणि हे बनेल cos. अच्छा, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, सबट्रॅक्शन आहे बघा इथे. ओके, तर इथे येणार रे मायनस, इथे पण येणार मायनस. सो दिस विल बिकम 2 1 मायनस cos theta इज इक्वल्स टू 3. स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला. So 1 minus cos theta ची व्हॅल्यू काय रे? 3/2. Therefore cos theta ची व्हॅल्यू काय? 1 minus 3/2, that is 1/2. राईट, सॉरी minus 1/2, minus 1/2 हे झाली cos theta ची व्हॅल्यू आपली. ठीक आहे, बट आपल्याला cos theta ची व्हॅल्यू नाही पाहिजे. आपल्याला हे जे इक्वेशन इथे गिवन आहे बघा, हे जे इक्वेशन इथे गिवन आहे याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे इथे a1 कॅप मायनस a2 कॅप याचा डॉट प्रोडक्ट कशासोबत? 2a1 कॅप मायनस a2 कॅप. ठीक आहे, याच्यासोबत. तर बघू आता बघा, a1 कॅप मायनस a2 कॅप. ठीक आहे, याचं जे मॅग्निट्यूड असणार, याचं जर मी मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं, ठीक आहे, तर याचं मॅग्निट्यूड तर आपल्याला ऑलरेडी गिवनच आहे ना, अंडर रूट 3. तर इथे मी डायरेक्ट अंडर रूट 3 लिहितो रे. ठीक आहे, आता हे बघा, हे समजते का तुम्हाला काय करतो? याला मी ए वेक्टर कन्सिडर केला, याला मी बी वेक्टर कन्सिडर केला. ए वेक्टर डॉट बी वेक्टर काय असते? ए बी कॉस थिटा. ठीक आहे, ए म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, याचं मॅग्निट्यूड अंडर रूट 3. आता याचं मॅग्निट्यूड काढून घेऊ आपण. ठीक आहे, आणि लास्टला मल्टिप्लाय करू कॉस थिटाने. कॉस थिटाची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला. सो याचं मॅग्निट्यूड कसं येणार आहे? अंडर रूट ऑफ दिस इज 2a1, तर आपला युनिट वेक्टर आहे म्हणजे इथे येणार 4a1 स्क्वेअर. राईट, 4a1 ला तर 1च लिहू. ठीक आहे, 4 प्लस 1, दिस इज मायनस 2 इंटू 2, दॅट इज 4 इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू पण लिहून घेऊ रे इथे, -1/2 आणि होल मल्टिप्लाय बाय अगेन -1/2. ठीक आहे, सो देअरफॉर मायनस रूट 3/2 आणि हे काय येणार अंडर रूट मध्ये? अंडर रूट दिस इज 5 2. ओके, 5 प्लस 2, सॉरी -2, राईट. So this will become minus root 3/2 आणि हे बनेल root 3. So this is minus ठीक है, this will become minus 3/2 minus 3/2. ओके, तर हे झालं याचं आन्सर.
ठीक आहे. आता इथे मॅग्निट्यूड जे आहे याचं किती येणार 3/2. तर कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे रे? ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अँगल मेड बाय वेक्टर बी विथ वाय ऍक्सिस. बघा, अँगल मेड बाय वेक्टर बी विथ वाय ऍक्सिस जर म्हटलं तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे रे कॉस बीटा. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय असते? इट इज बी वाय डिवायडेड बाय बी. बी वाय म्हणजे काय? इट इज द कोएफिशियंट ऑफ वाय. किती आहे इथे? 2 आहे. ठीक आहे. आणि बी म्हणजे काय रे? याचं मॅग्निट्यूड काय असणार? मॅग्निट्यूड it is 3 square plus 2 square plus 4 square. So this is 2 divided by under root of 9 plus 4 plus 16, right? So this is 2 divided by under root of 29. ठीक है. तो cos beta ची वैल्यू आली 2 by under root of 29. Therefore beta will be equals to cos inverse 2 by under root 29. So cos inverse 2 by under root 29 is option D is correct here. Okay. Next question, a vector A when added to the sum of vector this and this give a unit vector along y axis. The magnitude of A is. ठीक आहे. इथे बघा काय म्हटलंय, वेक्टर ए जर आपण ऍड केला या दोन वेक्टर मध्ये, ठीक आहे, तर इथे आय कॅप मायनस 2 आय कॅप म्हणजे काय? मायनस आय कॅप. त्यानंतर मायनस 2 जे कॅप प्लस जे कॅप म्हणजे मायनस जे कॅप आहे. प्लस 2 के कॅप मायनस के कॅप म्हणजे प्लस के कॅप. या वेक्टर सोबत जर आपण ए वेक्टरला ऍड केलं तर आपल्याला युनिट वेक्टर मिळत आहे अलॉंग वाय ऍक्सिस म्हणजे काय? इक्वल्स टू जे कॅप. ओके. सो देअरफॉर ए वेक्टर इथे काय असणार? इट इज जे कॅप प्लस आय कॅप प्लस जे कॅप. ओके. आणि प्लस सॉरी मायनस के कॅप. ओके. सो इट इज आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस के कॅप. आपल्याला मॅग्निट्यूड विचारलाय काय येणार? 1 स्क्वेअर दॅट इज 1 प्लस 4 प्लस 1 दॅट इज under root of 6. तर ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द अँगल बिटवीन टू फोर्सेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड इज आर. इक्वल मॅग्निट्यूड आर इफ मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज r/2. म्हणजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड दिलंय आपल्याला. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा. अंडर रूट आर इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती आहे? r/2. लिहून टाका. इक्वल्स टू ए आणि बी काय सेमच आहे विच इज गिवन आर. सो आर स्क्वेअर प्लस 2a इंटू बी दॅट इज आर स्क्वेअर इंटू कॉस थिटा. ठीक आहे. सो इथे स्क्वेअरिंग जर केलं तर आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 दिस इज 2r स्क्वेअर प्लस 2r स्क्वेअर कॉस थिटा. आता इथे जर 2r स्क्वेअर कॉमन काढलं 1 प्लस कॉस थिटा which is r square by 4. This and this will get cancelled. So this is 1 by 8 is equals to 1 plus cos theta. Therefore cos theta is equals to 1 by 8 minus 1. Therefore this is minus 7 by 8. So cos theta ची value minus 7 by 8. So theta is what रे? Cos inverse minus 7 by 8. So option A is correct here. ठीक है. Next question. A vector and B vector are two non-zero vector inclined at an angle theta. ठीक आहे. म्हणजे दोन वेक्टर्स आपल्याला गिवन आहे. सपोज ए वेक्टर आहे हा आणि हा झाला आपला सपोज बी वेक्टर. ठीक आहे. विच इज inclined at an angle theta. So A cap and B cap are the unit vector along A vector and B. ठीक आहे. This is A cap, this is B cap. Unit vector along A and B. The component of A vector in the direction of B vector. आपल्याला कंपोनंट विचारलंय बघा. ए वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ बी वेक्टर. ठीक आहे. कसं काढणार बघा. ए चा कंपोनंट ह्या डायरेक्शन मध्ये काय ना. सो दिस इज ए कॉस थिटा सिम्पली, राईट. तर इथे आपल्याला बघा रे ए कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कसं करणार बघा. ए वेक्टर डॉट बी वेक्टर याचा फॉर्म्युला काय असतं रे? इट इज ए बी कॉस थिटा. बरोबर. सो आपल्याला ए कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ए कॉस थिटा इक्वल्स टू बी इकडे डिवाइड मध्ये जाणार म्हणजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइडेड बाय बी. तर इथे बघा काय येत आहे? ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी म्हणजे काय? बी कॅप ना. ठीक आहे. तर ए कॉस थिटा बघा. ए कॉस थिटा इक्वल्स टू काय येत आहे? ए वेक्टर इंटू दिस इज बी कॅप. बरोबर. बी कॅप. सो कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे? ए वेक्टर डॉट बी कॅप. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
लेट टू फोर्सेस हैव इक्वल मैग्नीट्यूड ए, ठीक है. If the magnitude of resultant is this, then the angle. Again same question, same formula use करायचे. Resultant R equals to under root of a square plus b square plus 2ab cos theta, ठीक है. So R ची व्हॅल्यू किती, 2a/3, ठीक है, which is equals to this is a square plus 2a square cos theta. So squaring जर केली तर 4a square by 9 is equals to 2a square कॉमन काढणार 1 plus cos theta. A square cancel, this is 2, so 2 by 9 which is equals to 1 plus cos theta. Therefore cos theta is equals to 2 by 9 minus 1, that is minus 7 by 9. So theta is what, right? Cos inverse of minus 7 by 9. Simple question, ठीक है. Cos inverse of minus 7 by 9. Option B is correct. Okay. Next question बघू. So if A vector, B vector and C vector are given, it form a right angle triangle. Then find out of the following which one is satisfied. Okay, which one is satisfied. ठीक आहे. तर इथे आपल्याला बघा हे काही कंडिशन्स गिवन आहे, ठीक आहे, आणि आपल्याला चेक करायचं आहे इथे आता. तर ए चं जर मी मॅग्निट्यूड काढलं बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए काय येणार, इट इज 3 स्क्वेअर, दॅट इज 9 plus 4 plus 1, ठीक आहे. सो इट इज अंडर रूट ऑफ 14, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर पण फाइंड आउट करून घेऊ. इट इज 1 plus 9 plus 25, ठीक आहे. तर हे काय येणार आहे, अंडर रूट ऑफ 35, ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ सी पण फाइंड आउट करून घेऊ. अंडर रूट ऑफ दिस इज 4 plus 1 plus 16. So this is under root of 21, बरोबर. तर इथे याचे मॅग्निट्यूड्स आपण फाइंड आउट केले. का बरं फाइंड आउट केले, कारण हे सेकंड कंडिशन पण एकदा चेक करा. तर सेकंड कंडिशन अशी काहीतरी गिवन आहे. फर्स्ट कंडिशन चेक करा किंवा सेकंड कंडिशन, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर अंडर रूट ऑफ म्हणजे 35, ओके, 35 विच इज इक्वल्स टू 14 plus 21 ना. म्हणजे मी काय म्हणू शकतो की बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जर केलं तर हे आन्सर येते. म्हणजे बी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्या ऑप्शनमध्ये पण आहे, आणि बी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्या ऑप्शनमध्ये पण आहे, ठीक आहे. तर आपल्याला पहिली वाली टर्म सुद्धा आता चेक करावं लागेल. इथे काय, बी वेक्टर इक्वल्स टू ए वेक्टर प्लस सी वेक्टर, ठीक आहे. ए वेक्टर 3 plus 2 5 नाही आहे, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आहे. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट गाईज. सो हे काही क्वेश्चन्स होते रे वेक्टरचे. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील, ठीक आहे. थँक्यू गाईज.